जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना सवलत दिल्या जाते। यामध्ये महिलांना 50% सवलत आहे, 65 वर्षाचे जर म्हातारे माणसं असतील तर त्यांच्यासाठी 50% सवलत आहे आणि 75 वर्षाच्या वरचे असते तर त्याच्यासाठी संपूर्ण मोफतच आहे, म्हणजे फुकटच आहे, अशी सवलत दिल्या जाते। आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, आत्तापर्यंत आधार कार्ड वापरल्या जात होतं, मात्र आता यापुढे त्या प्रवासासाठी NCMC कार्ड काढणं हे बंधनकारक झालेलं आहे जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर। आणि 1 ऑगस्टच्या नंतर हे कार्ड आपल्याला प्रवासासाठी जवळ असणं गरजेचंच आहे आणि जर नसेल तर आपल्याला पूर्ण तिकीट देऊन प्रवास करावा लागणार आहे। आणि अशीच सवलत रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा या ज्येष्ठ प्रवाशांना दिली जाते। मात्र आता ती तुम्हाला माहीत आहे नाही मला माहीत नाही, मात्र ज्या प्रवाशांना माहीत नसेल त्यांच्यासाठी जशी एस टी महामंडळाची प्रवास सवलत आहे तशी रेल्वेची सुद्धा आहे, मात्र ती कोणत्या वयातील नागरिकांसाठी आहे, तिचा लाभ कसा घ्यायचा आहे याबद्दल आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर अशाच योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता एक लक्षात घ्या, एस टी महामंडळाच्या माध्यमातून NCMC कार्ड काढणं चालू आहे। जर तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्हाला 1 ऑगस्टच्या नंतर NCMC कार्ड जर नसेल तर एस टी महामंडळाच्या माध्यमातून सवलतीमध्ये प्रवास करता येणार नाही, तुम्हाला फुल तिकीट काढावं लागेल। आता जे महत्त्वाचं आहे, दुसरी रेल्वेची सवलत। आता रेल्वेची सवलत तुम्हाला माहीत आहे मला माहीत नाही, पण या रेल्वेच्या सवलतीमध्ये कसं आहे, जर पुरुष असतील तर पुरुषासाठी वयाची अट आहे 60 वर्ष। 60 वर्ष वयाच्या पुरुषाला यामध्ये सवलत मिळते। आता किती मिळते काय मिळते आपण सगळं बघू। त्याच्यानंतर जर महिला असेल तर महिलांसाठी वयाची अट आहे 58 वर्ष। 58 वर्ष वय असेल तर आपल्याला प्रवासाची सवलत मिळणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे, जसं एस टी महामंडळाचं NCMC कार्ड काढणं लागत आहे तसं रेल्वेसाठी काहीही काढायची गरज नाही। आता यामध्ये पुरुषासाठी 40% सवलत आहे। किती? 40%। प्रवासामध्ये 40% सवलत आणि महिलांसाठी हे 50% सवलत। 50% सवलत। आणि ही सवलत आपण ज्या वेळेस तिकीट काढायला जातो, मग तुम्ही ऑनलाईन तिकीट काढा किंवा ऑफलाईन काढा, रेल्वे स्टेशनवर काढा किंवा एखाद्या एजंटकडून काढा, रिझर्वेशन करता वेळेसच तुमचं जे काय वय असेल, जे आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे, तिथं काय पुरावा द्यायची गरज नाही काय नाही, त्याप्रमाणे तुम्ही वयाची सवलत तिकीट काढतानाच घ्यायची। मात्र यामध्ये महत्त्वाची एक बाब आहे की तुम्ही ज्यावेळेस रेल्वेमध्ये प्रवास करताल त्यावेळेस TC जर तुमच्याजवळ आला आणि TCने जर तुम्हाला तो पुरावा मागितला तर त्यामध्ये तुम्हाला एकतर आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन म्हणजे ज्याच्यावर तुमची जन्मतारीख आहे असा पुरावा तुम्हाला दाखवावा लागेल। मात्र त्यामध्ये तुमचं वयसुद्धा तितकं असणं गरजेचं आहे, त्याच वेळेस ही सवलत मिळवता येणार आहे। आता यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे, महिलांसाठी महत्त्वाचं, रिझर्वेशन करते वेळेस जर त्या रेल्वेमध्ये लोअर बर्थ रिकामा असेल तर ते महिलांसाठी मिळेल आणि जर रिकामं नसेल तर प्रवासामध्ये कुठं ते रिकामं झालं तर त्या महिलांना हे मिळवता येणार आहे। अशी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा प्रवास सवलत राबवली जाते। आता जर तुम्हाला या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने घेऊ शकता। मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली छानशी प्रत्येकानं कमेंट करा, काहीतरी कमेंट करा की तुम्हाला माहिती आवडली का नाही आवडली। मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा। जय जवान जय किसान।